हॅलो स्टुडंट, ह्या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्डचा EVS 1चा 13 लेसन मेथड ऑफ प्रिझर्विंग फूड पाहणार आहोत, म्हणजे अन्न टिकवण्याच्या पद्धती. पहा, याच्या आधीचे लेसनसुद्धा त्याचे व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहेत. तसंच त्या लेसनचे एक्झरसाईजचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहेत. तसेच EVS 2चे एक्सप्लेनेशन प्लस एक्झरसाईजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत आणि मॅथ्सचे सुद्धा एक्सप्लेनेशन प्लस प्रॅक्टिस सेट सगळे सोडवलेले व्हिडिओ चॅनलवरती आहेत. ते सगळे पाहण्यासाठी मी तुम्हाला कमेंटमध्ये लिंक देईन. 3 लिंक देईन, एक EVS 1, EVS 2 आणि मॅथ्सची. प्रत्येक लिंक ओपन केलीत की आत्तापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि मग जो पाहायचा आहे तो तुम्ही पाहू शकता. चला तर मग स्टार्ट करूया. मेथड ऑफ प्रिझर्विंग फूड म्हणजे अन्न टिकवण्याच्या पद्धती. पहा, अन्न टिकवण्याच्या पद्धती पाहण्याच्या आधी तुम्ही मला सांगा की असा कोणता पदार्थ आहे की जो वर्षातून एकदा तयार केला जातो आणि वर्षभर खाल्ला जातो. पटकन तुम्हाला काय आठवते मला सांगा. माझ्या डोळ्यासमोर पटकन लोणचं येतं. लोणचं बघा, एकदा कच्चे आंबे वर्षातून एकदा मिळतात. ते एकदा मिळालेले आंबे आई मस्तपैकी त्याचं लोणचं घालते आणि वर्षभर त्या आंब्याची टेस्ट तुम्हाला चाखता येते की नाही. किंवा गोड लोणचं बघा, मुरांबा आपण जो करतो स्वीट असतो ना, तो सुद्धा बघा, गोड लोणचं सुद्धा कसलं बनवलं जातं, मँगोचं, रॉ मँगोचंच बनवलं जातं. पण ते सुद्धा तुम्ही वर्षभर खाऊ शकता. मग काय केलेलं आहे, वर्षभर टिकवण्यासाठी काहीतरी ट्रिक यूज केलेली असेल ना आईनी. नुसता कैरी ठेवली अशी वर्षभर तर राहील का? नाही. तर त्या काहीतरी ट्रिक यूज करून वर्षभर हे अन्न साठवलं जातं. आपण असंच बघणार आहोत की अन्न टिकवण्याच्या विविध पद्धती आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. We need wheat, rice, pulses, etc. throughout the year, but their crop get ready only at a certain time of a year. In order to have the grain available throughout the year, one season crop must be stored and protected till the next season. म्हणजे पहा, गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य हे आपल्याला वर्षभर गरज लागते. पण हे पीक कसं आहे, वर्षातनं एकदाच घेतात, बरोबर, पण आपल्याला तर वर्षभर लागतं. मग हे नेहमी उपलब्ध होण्यासाठी आपण काय करतो, तर एकदाच मे महिन्यामध्ये वगैरे खरेदी करतो आणि मस्तपैकी आपण काय करतो, ते वर्षभर टिकवण्यासाठी त्याला ऊन देतो आपण छानपैकी. किंवा त्याच्यामध्ये कडुलिंबाची पानं ठेवली जातात. अशी विविध पद्धती. तांदूळ असेल तर त्याला बोरिक पावडर लावली जाते. अशा पद्धती वापरून आपण वर्षभर ते धान्य वापरतो, बरोबर. डिफरंट फूड स्टफ आर प्रोड्यूस इन डिफरंट प्लेस. दे हॅव टू मेड अवेलेबल इन गुड कंडिशन टू द पीपल ॲट लॉंग डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल, इट मस्ट बी एन्श्युअर दॅट एग, मिल्क प्रोडक्ट रिमेन्स गुड कंडिशन ड्युरिंग ट्रान्सपोर्ट फ्रॉम डेअरी और डेअरी फार्म टिल दे रीच देअर युजर्स. म्हणजे बघा, विविध अन्नपदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दिले जातात, पोहोचवले जातात. म्हणजे पहा, आता दूध असेल तर तुम्हाला दुधाच्या बॅग ज्या मिळतात त्या कुठून कुठून लांबून, सातारा वगैरे इथून आपल्या म्हणजे जवळजवळ खूप डिस्टन्स पार करून त्या आपल्यापर्यंत पोहोचतात, लांबून. मग हे दूध लगेच खराब होतं, आपल्याला माहिती आहे. पण ते आपल्यापर्यंत सेफली यावं याच्यासाठी काहीतरी प्रोसेस त्याच्यावरती केली जाते किंवा विशिष्ट पद्धतीने ते आपल्यापर्यंत ट्रान्सपोर्ट केलं जातं. आता विशिष्ट दुधासाठी काय पद्धत, तर बर्फाच्या ह्याच्यामध्ये किंवा थंड क्रेट असतील ज्याच्यामध्ये थंड राहतील डिफ्रीजसारखं, अशा पद्धतीने ते फ्रीजमध्ये दूध ठेवून ते ट्रान्सपोर्ट केलं जातं. किंवा आपल्यापर्यंत येताना त्याच्यामध्ये बर्फ टाकला जातो त्या क्रेटमध्ये. असे विविध पद्धती यूज केल्या जातात. तसंच बघा, आपल्यापर्यंत दूध हे आता अंडी आपल्यापर्यंत कशी येण्यासाठी किंवा ते जास्त काळ टिकून राहण्यासाठी त्याच्यावरती विविध जे प्रोसेस केले जातात त्याच आपण, किंवा अन्न कशा पद्धतीने टिकवलं जातं हेच आपण पाहणार आहोत. पुढे बघा, फ्रूट्ससुद्धा आपल्यापर्यंत येण्यासाठी फ्रूट्स, व्हेजिटेबल्स बघा, डिफरंट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल आर अवेलेबल इन अबंडन्स इन डिफरंट सीझन. They also taste their best in that season to prevent that large quantities of fruit and vegetables from getting spoiled and enjoy them all year around. We must make effort to preserve them. म्हणजे आता बघा, भाजीपाला जिथे चांगला पिकतो तिथून तो आपल्यापर्यंत येतो, बरोबर आहे. मग हा येण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा तो खराब होऊ नये म्हणून पण त्याची काळजी घेतली जाते. तसंच आपल्याला ते वाया जाऊ नये आणि वर्षभर त्याचा
स्वाद घेता यावा अशासाठी सुद्धा काही आपण टिकवण्याचा प्रयत्न करतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की रॉ मँगो असतो तर त्याचं लोणचं घातलं जातं किंवा गोड लोणचं घातलं जातं आणि तो आपण वर्षभर खातो. म्हणजे एकदाच वर्षातनं भेटतो पण आपण त्याचा आस्वाद हा वर्षभर घेतो. तसंच बघा पुढे काय सांगितलेलं आहे तुम्हाला, व्हेरियस काइंड्स ऑफ पापड, जॅम, पिकल, ओनियन, फिश अँड मसाला आर प्रिपेअर्ड अँड प्रिझर्व फॉर होल इयर. इन मेनी होम्स नाउडे वी कॅन बाय सच रेडी प्रॉडक्ट्स इन द मार्केट टू. म्हणजे बघा घरोघरी पापड, लोणचं, मुरंबा हे केले जातात, बरोबर आहे. म्हणजे मे महिन्यामध्ये जेव्हा ऊन असतं तेव्हा पापड, लोणचं हे घातलं जातं. तसंच काय केलं तर मसाले केले जातात, ते सुद्धा वर्षभर टिकवले जातात. तसंच तुम्हाला ड्राय फिश म्हणजे आता बघा फिश आहेत, हे फिश उन्हामध्ये वाळवून म्हणजे आता सुकी मच्छी आपण त्याला म्हणतो ड्राय फिश. काय केले जातात हे प्रॉन्स वगैरे ज्या छोट्या प्रॉन्स असतात त्या उन्हामध्ये वाळवल्या जातात. म्हणजे हे आपण घरी नाही, आपण रेडीमेड आणतो, पण वर्षभर आपल्याकडे सुकी मच्छी असते की ॲवेलेबल होत नाही आपल्याला. जेव्हा फ्रेश फिश अवेलेबल होत नाही तेव्हा आपण सुकी मच्छीचं जेवण किंवा भाजी केली जाते घरामध्ये, ही वर्षभर टिकवली जाते. किंवा मसाले हे वर्षभर टिकवले जातात. हे मसाले किंवा पापड, कुरडया ह्या घरी बनवल्या जातात. पण हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर तुमची आई किंवा घरातले हे जॉब करत असेल आई, तर मग तिला हे करणं शक्य होत नाही. मग हल्ली काय केलं जातं, हे पदार्थ बाजारात सुद्धा विकत मिळतात. कुरडया, पापड, लोणचं हे सगळं. पूर्वी हे सगळं घरात केलं जायचं, पण हल्ली हे विकतसुद्धा मिळतं. पुढे पहा, इथे तुम्हाला पिक्चर दिलेला आहे पापड, कुरडई आणि पिकल्स अँड जाम. जामसुद्धा घरी केले जातात आणि रेडीमेडसुद्धा मिळतात की जे वर्षभर टिकतात. टू अवॉइड हॅव्हिंग टू गो टू द मार्केट फॉर to avoid having to go to the market for provision again and again, we store what we need for several days in our house. If the food prepared for one meal is not finished, then we certain method of keeping it from spoiled in order to have it again and next time or next day. म्हणजे बघा घरात लागणाऱ्या वस्तू असं सारखं बाजारात जायला लागू नये म्हणून आपण बघा महिन्याचं सामान एकदाच आणून ठेवतो. पण महिन्याचं सामान आणल्यावरती आता समजा डाळ, महिन्याच्या डाळी एकदाच आणल्या सामानामध्ये की आपण त्या अशाच उघड्यावर ठेवतो का? नाही, तर त्या पद्धतशीर एखाद्या कंटेनरमध्ये पॅक केला जातो की त्या महिनाभर व्यवस्थित राहाव्या आणि परत परत बाजारात जायला लागू नये. म्हणजे अशा छोट्या छोट्या कालावधीसाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धती घेऊन फूड आपण प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे झालं महिन्याचं. पण आपल्याला दुपारच्या जेवणासाठी केलेला भात उरला असेल तरीसुद्धा तो भात आपण रात्री किंवा रात्रीचा उरलेला भात सकाळी तो सुद्धा आपण व्यवस्थित साठवून कसा ठेवणार? आता भाजी उरलेली आहे तर आपण तिला डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवतो, दुसऱ्या दिवशी ती गरम करून खातो. म्हणजे जरी एक दिवसाचं अन्न असेल, एक महिन्याचं असेल किंवा वर्षाचं असेल तरीसुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने ते टिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आता रात्री झालेली भाजी जर अशीच बाहेर ठेवली तर ती खराब होते गरम न करता, म्हणून तिला गरम करून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी खाताना ती गरम केली जाते. किंवा महिन्याचं सामान आणलं तर डाळी वगैरे पद्धतशीर डब्यामध्ये पॅक केल्या जातात आणि वर्षाचं ठेवायचं असेल तर आपण उन्हामध्ये वाळवून बोरिक पावडर किंवा नीमचा पाला अशा प्रत्येक कालावधीसाठी आपण वेगवेगळी पद्धत वापरतोय. भले दिवस असो, महिना असो, वर्ष असो, आपण अन्न साठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरत असतो. Talk the elder people in your family to find the answer of following question with reference to foodstuff mentioned below. म्हणजे बघा तुमच्या घरामधल्या मोठ्या माणसांना विचारायचं आहे. काही खाली तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत त्याच्याबद्दल बघा. पहिलं आहे when do we say that the foodstuff is spoiled, what change are seen in it. म्हणजे आपण असं कधी म्हणतो की पदार्थ खराब झाला आहे, आपण टिकवतो पण तरीसुद्धा आपल्या हातून काही चुकीने किंवा ह्याच्यानी पदार्थ खराब होतात. मग तुम्ही हे विचारायचं आहे तुमच्या मोठ्यांना. आता बघा दूध खराब होतं तर दूध खराब होतं म्हणजे काय झालं की दुधाला कसला आंबट हात लागला किंवा दूध तापवायचं राहून गेलं तर दूध बघा फाटतं. म्हणजे नॉर्मल दूध आपलं एक लिक्विड टाईप असतं, बरोबर आहे, एकच पांढरं आपल्याला लिक्विड दिसतं. पण जेव्हा दूध फाटतं किंवा नासतं तेव्हा त्यातलं पाणी सेपरेट होतं आणि असा सॉलिड भाग एका साईडला येतो, बरोबर. किंवा एखादी भाजी खराब होते म्हणजे काय होतं तर तिचा आपल्याला आंबट वास यायला लागतो.
म्हणजे त्यातले मायक्रोब जे असतात ते वाढतात आणि आपल्याला त्याचा आंबट वास येतो. पुढे दिलं आहे इन द टाईम इज द टाईम इन विच फूडस्टफ गेट स्पॉइल डिफरंट इन डिफरंट सीझन. म्हणजे अन्नपदार्थ खराब होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगळा असतो का, तर हो. आता बघा थंडी आहे, विंटर आहे, तर विंटरमध्ये तुम्ही भाजी एखादी गरम करायची विसरलात तरी ती पटकन खराब होत नाही, किंवा दूध गरम करायचं विसरलात तर खराब होत नाही. पण जेव्हा समर असतो तेव्हा जरासा लेट झाला भाजी किंवा दूध तापवायला तर थोड्याच वेळात भाजी किंवा दूध हे पटकन खराब होतं, लक्षात घ्या. किंवा एखादा फूडस्टफ विंटरमध्ये जास्त दिवस टिकतो पण तोच समरमध्ये लगेच खराब होतो. त्यामुळे सीझनचा सुद्धा आपल्या फूडस्टफच्या खराब होण्यावरती मोठा परिणाम होत असतो. विच स्टफ स्पॉइल्ड मोस्ट क्विकली. कोणते पदार्थ लवकर खराब होतात. बघा दूध किंवा असे जे पदार्थ आहेत दुग्धजन्य म्हणजे मिल्क प्रॉडक्ट हे पटकन खराब होतात. तसेच व्हेजिटेबल थोडे त्याच्यापेक्षा लेट होतील, पण मिल्क प्रॉडक्ट जे असतात ते लगेच खराब होतात. नंतर आहे व्हॉट मेजर आर टेकन टू कीप द फूडस्टफ इन हाऊस इन गुड कंडिशन अँड फॉर लाँग टाईम. म्हणजे घरात आणलेले पदार्थ जास्त दिवस टिकण्यासाठी आपण काय करायचं आहे. आता बघा फ्रूट्स आहेत, आपण फ्रूट्स आणले तर आपण काय करतो, धुतो आणि त्याला आपल्या फ्रीजमध्ये जे खाली ट्रे असतो बघा त्याच्यामध्ये पद्धतशीर लावतो. किंवा व्हेजिटेबल आणले ते सुद्धा आपण व्यवस्थित त्या ह्याच्यामध्ये लावतो जेणेकरून ते खराब होणार नाहीत. पण तेच तुम्ही व्हेजिटेबल किंवा फ्रूट्स बाहेर आणून ठेवलेत तर काय होतं, ते लगेच म्हणजे थोड्या दिवसात खराब होतात. जे फ्रीजमध्ये 8 दिवस टिकतील ते 2च दिवस बाहेर टिकतात अशा. किंवा दूध आणलं तर दूधसुद्धा आपण वेळोवेळी तापवतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो. असे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपले फूडस्टफ चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतो. पुढे सांगितलं इफ वी नो द रिझन व्हाय द फूडस्टफ गो बॅड वी वूड नो व्हॉट टू डू कीप देम फ्रॉम द स्पॉइलिंग. फ्रॉम द इन्फॉर्मेशन यू ऑब्टेन यू मस्ट हॅव गॅदर द फॉलोइंग. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामुळे अन्नपदार्थ खराब होतो, बरोबर. मग तुम्ही ते खराब होऊ नये म्हणून काय गोष्टी कराल, तुमच्या गोष्टी लक्षात आल्या असतील. बघूया पुढील माहितीवरून तुम्हाला हे समजेल. In winter, that is in cold weather, foodstuff keep longer. If they are kept in refrigerator and kept cold on ice, they keep even longer. म्हणजे बघा हिवाळ्यामध्ये अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात, तसेच फ्रीजमध्ये ठेवल्यावरती सुद्धा टिकतात. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही काय कन्क्लुजन काढू शकता की पदार्थ थंडाव्यामध्ये राहिला, थंड त्याला वातावरण मिळालं की तो जास्त टिकतो, बरोबर आहे. आपण फ्रीजमध्ये ठेवतो कशासाठी, त्याला थंडावा मिळण्यासाठी. थंड वातावरणामध्ये किंवा कोल्ड वातावरणामध्ये कोल्ड क्लायमेटमध्ये पदार्थ जास्त काळ टिकतो. नंतर आहे ग्रेन्स आर ड्राईड इन अ सन बिफोर स्टोरिंग. ऑनियन अँड पोटॅटो आर केप्ट इन ड्राय इन द ओपन एरिया इन समर अँड स्टोर्ड इन अ ड्राय प्लेस. म्हणजे बघा धान्य उन्हाळ्यामध्ये वाळवतो आपण. उन्हाळ्यामध्ये कुठे, तर सूर्याच्या हीटमध्ये मस्तपैकी धान्य आपण वाळवतो. तसंच कांदे बटाटे उन्हाळ्यात मोकळ्या हवेत ठेवून कोरड्या ठिकाणी ठेवलेत. म्हणजे बघा आपण जर वर्षभराचे कांदे भरले तर आपण अशाच गोणीत ठेवतो का, तर नाही, आपण असे पसरून त्याला ठेवतो. मग ह्याच्यावरून आपलं किंवा धान्य कोणतंही आपण भरलं उन्हाळ्यामध्ये तर आपण उन्हाळ्यातच धान्य भरतो वर्षभराचं आणि ते असं पूर्णपणे आपण उन्हात वाळवून घेतो धान्य घरामध्ये का. ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं तर सनच्या हीटमुळे किंवा सूर्यप्रकाशात सूर्याच्या उष्णतेमुळे अन्नपदार्थ टिकण्यासाठी मदत होते. पापडसुद्धा आपण वाळवतो बघा उन्हाळ्यात. पापड कधी घातले जातात, पावसाळ्यात पापड घालतात का, नाही. पापड फक्त मे महिन्यात एप्रिल महिन्यातच घातले जातात का, तर हे उन्हामध्ये वाळवता येतात. म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये किंवा सूर्याच्या उष्णतेमुळे अन्नपदार्थ टिकण्यासाठी मदत होते. बघा विरुद्ध प्रकार बघतोय. एक आपण बघितलं की फ्रीजमध्ये कोल्ड क्लायमेटमध्ये टिकतात आणि दुसरं आपण बघतोय की एकदम हॉट ह्याच्यामध्ये, म्हणजे सूर्याच्या प्रकाशात सुद्धा अन्नपदार्थ टिकवले जातात सूर्याच्या हीटमध्ये आणि फ्रीजमध्ये सुद्धा. बघा कसा फरक आहे तो. नंतर आहे इफ वी बॉईल मिल्क इट डज नॉट गेट स्पॉइल इमिजिएटली. Curries, vegetable preparation are bought to boil to prevent them from spoiling till the next meal. म्हणजे बघा दूध किंवा जेवण आपण उरलेलं गरम करतो. मगाशीच मी तुम्हाला सांगितले का गरम करतो, तर हे टिकण्यासाठी. म्हणजे ते गरम केल्यामुळे त्यातले जे सूक्ष्मजीव मायक्रोब्स असतात ते मरून जातात. फोर्थ आहे मिल्क मँगो पल्प आर फूड दॅट स्पॉइल क्विकली. बघा
मिल्क किंवा मँगो पल्प आमरस बाहेर ठेवा तुम्ही, थोड्या वेळात लगेचच खराब होतो. हे नाशवंत पदार्थ आहेत. पुढे आहे अवर फूड हॅड टू बी केप्ट अवे फ्रॉम अँट, कॉकरोच, अदर इन्सेक्ट, माईस, रॅट. पहा, म्हणजे आपले अन्नपदार्थ हे किडे, मुंगी, उंदीर, घुशी याच्यापासून सुरक्षित ठेवणं हे सुद्धा आपलं काम आहे. त्याच्यासाठी आपण काय करतो, पॅक कंटेनर किंवा गच्च झाकणाचे डबे याच्यामध्ये आपण त्याला स्टोअर करतो. पहा, या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया आणि उरलेला पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करू.